मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना नाशिकमध्ये येऊ देणार नाही, ते जर आले तर त्यांच्या गाडीवर दगडफेक करू, त्यांना काळं फासू, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर एकच वादंग उभा राहिला आहे। या सगळ्यामध्ये आता संभाजी ब्रिगेडनं देखील उडी घेतली आहे। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना सुरक्षा पुरवू असा दावा संभाजी ब्रिगेडनं केला। आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी आहेत। संतोषजी, काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे राहुल गांधींच्या संदर्भात? मुळात काल सावरकरांच्या जयंतीनिमित्त काही कार्यक्रम होत असताना उबाटा शिवसेना गटाच्या एका कार्यकर्त्यानं माफीवीर प्रकरणी राहुल गांधींना जे समन्स बजावलं आहे नाशिक कोर्टानं, ते आल्यानंतर आम्ही त्यांना काळं फासू, त्यांच्या ताफ्यावरती दगडफेक करू असं निषेधार्ह वक्तव्य केलं। त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। खरं तर मूळ मुद्दा असा आहे, सावरकरांनी माफी मागितली होती का? तर हो, सावरकरांनी माफी मागितली होती। तब्बल 15 वेळा सावरकरांनी माफी मागितली होती। वैयक्तिक 6 वेळा त्यांनी स्वतः माफी मागितली, 3 वेळा त्यांच्या बायकोनी सावरकरांसाठी माफी मागितली, 3 वेळा त्यांच्या वहिनीने माफी मागितली आणि 3 वेळा त्यांच्या भावाने सावरकरांसाठी माफी मागितली। अशी तब्बल 15 वेळा सावरकरांनी माफी मागितली। आणि ज्यांना जग महात्मा म्हणतं, त्या महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणीही आरोपीच्या पिंजऱ्यात सावरकर उभे होते। 1924 ते 1937 या दरम्यान सावरकरांनी माफी मागून इंग्रजांच्या सेवक म्हणून काम केलेलं आहे। म्हणजे जे इंग्रज भारताला स्वातंत्र्य देत नव्हते, त्या भारताविरोधी कारवाईमध्ये सावरकर सहभागी होते। एकीकडे सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य लढ्यासाठी सैनिक घेऊन लढत होते आणि दुसरीकडे सावरकर येथील जनतेला, येथील युवकांना इंग्रजांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हा असे आवाहन करत होते। खरं तर इंग्रजांचे पेन्शन घेणारे, गांधींच्या हत्येमध्ये सहभागी असणारे किंवा त्यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असणारे, 15 वेळा माफी मागणारे आणि इंग्रज धार्जिणे सावरकर स्वातंत्र्यवीर असू शकतात का? आम्ही राहुल गांधी यांच्या भूमिकेचं समर्थन करतो आणि राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना संरक्षण देऊ, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू आणि राहुल गांधींच्या सोबत आम्ही ठामपणे उभं राहू। मित्रपक्ष असताना देखील उबाटाच्या नेत्यांना अशा पद्धतीनं भूमिका घेणं कसं बघता याच्याकडे? मुळात उबाटा शिवसेना गटाने प्रबोधनकार ठाकरे वाचावेत। त्यांनी जाहीर करावं की त्यांना सावरकरांचं हिंदुत्व मान्य आहे, की त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व मान्य आहे। सावरकरांचं हिंदुत्व हिंदू मुसलमान देश पसरवतं आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व हे शिवराय तुकोबांचं हिंदुत्व सांगतं, जे समतामूलक आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय पसरवतं। असं प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व त्यांनी वाचावं। आणि आमचं त्यांना आव्हान आहे की ज्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका काल जाहीर केली त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी समोर यावं, आमच्याशी चर्चा करावी, त्यांच्या शंकांचं निरसन आम्ही करू आणि त्यांनी जर मुद्द्याने उत्तर दिलं तर आम्ही त्यांच्या शंकांचं जरूर निरसन करू। तर त्यांनी गुद्द्याची भाषा केली तर त्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ। नेमकं कसं उत्तर देणार? कारण त्यांनी म्हटलंय की दगडफेक करू, काळं फासू, तुमच्याकडनं सुरक्षा नेमकी कशी पुरवली जाणार? मुळात राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना Z+ सुरक्षा व्यवस्था आहे। त्यामुळं काल सावरकरांच्या जयंतीदिनी फक्त हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट होता। कारण यापूर्वीही राहुल गांधी म्हणजे हे वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान नाशिकला येऊन गेलेत, तेव्हा या कार्यकर्त्यांनी काय केलं? त्यांनी काळं फासलं का? त्यांनी दगडफेक केली का? केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी हा प्रसिद्धीचा स्टंट होता। त्यामुळं राहुल गांधींना सुरक्षा पुरवू का? तर आम्ही तिथे नक्कीच हजर असू, Z+ सुरक्षा बाहेर आम्ही हजर असू, त्यांना कवच म्हणून आम्ही काम करू। खूप खूप धन्यवाद। आपण बघतो एकीकडे राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या उबाटाच्या नेत्याला नेमकं माहिती आहे का? त्यांनी मुद्द्याची जी चर्चा आहे ती मुद्द्यानं करावी, गुद्द्याचा विषय आला तर आम्ही निश्चितपणे राहुल गांधींना सुरक्षा पुरवू अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। आणि त्यामुळे आता एकूणच या राजकीय वादळामध्ये संभाजी ब्रिगेडसुद्धा कुठेतरी मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा
फक्त 1800 रुपयांमध्ये.